भाऊ, राज्यात अपंग आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे आणि त्यामध्ये 40 पैकी 38 विभागाने माहिती दळवली असल्याचं उघड झालेलं आहे. काय झालं का एकतर अपंग सचिव, अपंग आयुक्त आणि अपंग मंत्री, दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं, पण मला असं वाटलं की मुंडे साहेब आल्यानंतर ते असं वेगवान चालायला लागलं. मुंडे साहेब आहे ते त्यांच्याच तोऱ्यात आहे सध्या. 2-3 अपंग गेले त्यांच्याकडे, तर ते म्हणे तुमचं रजिस्ट्रेशन आहे का आणि तुम्हाला भांडण्याचा काही अधिकार आहे का, म्हणजे अशा पद्धतीनं त्या खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्थानिक सचिवाचा, आयुक्ताचा हा पॉझिटिव्ह नाही आहे, सकारात्मक नाही आहे. आणि तिथं कसं आहे, जसं मेळघाट आणि गडचिरोलीला कोणीच कुठं कामी येत नाही असे काय अधिकारी टाकले जाते, तसं त्या दिव्यांग मंत्रालयाचं झालं, ज्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. ही चूक दिव्यांग मंत्रालयाचीच आहे, हा पाठपुरावा केला पाहिजे. आम्ही धाडाव सांगितलं, आंदोलनातही फडणवीस साहेबांना हे मुद्दे सगळे त्यांनी मान्य केले, प्रोसिडिंगला घेतले, आणि तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही, हे दुःख आहे. आणि दिव्यांगाच्या प्रती सद्भावना ज्या राहिलेल्या आहे, एका इकडे धार्मिक भावना जपल्या जातो देशामध्ये, सेवाभाव का जपल्या जात नाही. आणि मग हे जे असे जे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हे जर झाली नाही तर मग आता आम्हाला अधिक पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करावं लागेल. तो 24 चोरी करणारे चोर पकडल्या गेले नाही आहेत. कसं सांगता? काल तुम्ही देखील म्हटलं की मंत्र्यांच्या घरात दरोडा टाकला पाहिजे. काय झालंय, राज्यकर्त्यांना आता या सगळ्या गोष्टीचं काही लेनदेन राहिलेलं नाही. कोणी मरते काय, कोणी जगते काय, याचा काही संबंध नाही. तुम्ही सांगा, एक डिपार्टमेंट चांगलं नाही आहे, एक काम चांगलं होत नाही आहे. साधा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, शाळेमध्ये जा, कुठलंही क्षेत्र जर निवडलं तर त्यामध्ये सगळी घुसखोरी सुरू आहे. फक्त रेतीवाल्यावर लक्ष आहे, आणि आपले पालकमंत्री तर रेतीशिवाय दुसरं समजतच नाही त्यांना. त्याच्यानं पालकमंत्री असो का आमचे मुख्यमंत्रीच जर गृहमंत्री आहे, तर दरारा पाहिजे होता. तो दरारा संपलेला आहे. चोरांचा दरारा वाढलेला आहे. म्हणजे खुफिया खातं त्यांचं किती चांगलं आहे बघा बरं, चोरांचं. कोण न्यायाधीश घरी नाही आहे हे चोराले माहित आहे. आणि मग तिथे सिक्युरिटी होते, तिथं जे पोलीस ते होते ना, ठेवले होते. कुठे गेला इथला पोलीस आयुक्त? काय करतोय तो? कुणाकडून किती हप्ते भेटले एवढंच लक्ष आहे का तुमचं? का तुम्हाला चोर सापडत नाही? यांना माहित नाही? काल परवा कुठेतरी अधिक एका गावात कुठेतरी दरोडा पडला. गावात दरोडा पडलाय. गावात त्या घाटलाडकीला. म्हणजे तिथं गावात तलवार गिलवार घेऊन गावात दरोडे पडायला लागले. हा दरोडाच आहे. आणि न्यायाधीशाच्या घरी दरोडा पडणं म्हणजे चोरांची हिंमत, त्याला एवढी प्रॅक्टिस असेल तर त्याला माहित आहे यंत्रणा सारी कुचकमी झालेली आहे, त्याच्यामुळे ही हिंमत होतं ना. आणि म्हणून मला देवाभाऊकडून अपेक्षा आहे, रामराज्याचे तुम्ही पाहिजे काय, थोडं हनुमानजी म्हणून तरी वागा कुठं कुठं. हो, म्हणजे जवळपास 22,28,00,000ची मजुरी थकलेली आहे आणि होडीच्या तोंडावर बेटाचे जे मजूर असतात, आदिवासी मजूर असतात, त्यांना त्याची नितांत गरज असते. तोही त्यांची मुद्दा होडी आमच्या अंधारात आंदोलनात जाण्यासाठी आहे, होळीच्या याच्या निमित्त. एकतर हे स्थलांतरित होते, तिकडली मजुरी भेटत नाही खासगी लोक, आणि सरकार पण देत नाही. नियम काय आहे का 15 दिवसाच्या आत ते रोजंदारी दिली पाहिजे. आता तुम्ही एक सांगा, 95-5 बिलं निघत आहे, ठेकेदाराची बिलं निघतंय, मजुराची मजुरी का निघत नाही? म्हणजे पैसे दिले आणि मजूर थोडे पैसे देऊ शकतात. केवढं करप्शन आहे साल्यांचं. काय बिलकुल कोणाचं, तुम्ही सांगा, त्या मजुराला मजुरी भेटली नाही तर कसं शिक्षणाची फी असेल, त्याच्या आरोग्याचे विषय असेल, त्याच्या इतर काही अडचणी असेल, याचं काही भान आहे का राज्यकर्त्याला? कोणी बोलायला तयार नाही. त्या विधानसभेत साधा मी वारंवार सांगतोय, संजय गांधी निराधारवाल्यांचे पैसे थांबलेले आहे, लाडक्या बहिणीचे 3 महिन्याचे पैसे आले नाही, तुमच्या दिव्यांगाचे पैसे. एवढं हुशार आहे सरकार का दिव्यांगांची संख्या आता आपल्या तालुक्यात जर 2,000 10,000 दिव्यांग असन तर 5,000 लोकांना 1500 देत आहे, आणि 5,000 लोकांना 2,500 देत आहे. म्हणजे हे एवढी काटछाट सुरू आहे. दिव्यांगावर काटछाट आणताय, लाज वाटली पाहिजे यांना साल्यांना. आणि कोणी तो मंत्री आमचा तो सुर्वे आहे, सुर्वे का भावे का सावे, ते काही त्यांना कधी मीटिंग नाही, आढाव नाही, काहीच नाही. पैसा नाही आहे म्हणून आढाव नाही. पैसा असता तर आढाव घेतला असता. ते आता अंधारात जाण्याची मला असं वाटतं, होळीच्या अगोदर त्यांचं जर पेमेंट आलं नाही तर आम्ही थेट आयुक्त कार्यालय नागपूरचं घेरल्याशिवाय राहणार नाही. ओके.